नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी राहुरी जिल्हा अहमदनगर येथे परवापासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते मुबीन शौकत मुल्ला आष्टेकर यांनी दिली। मुबीन मुल्ला यांनी आरोप केला आहे की संबंधित कृषी महाविद्यालयाला देण्यात आलेला परवाना नियमबाह्य असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार आहे। आवश्यक शैक्षणिक व प्रशासकीय निकषांची पूर्तता न करता परवाना देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे या महाविद्यालयाचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी त्यांची ठाम मागणी आहे। याचबरोबर त्यांनी एका विद्यमान आमदारावर अधिकाराचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करत संबंधित आमदाराची आमदारकी रद्द करण्यात यावी अशीही मागणी केली आहे। राजकीय दबावाखाली चुकीचे निर्णय घेतले गेले असल्याचा आरोप करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड सहन केली जाणार नाही, न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही असा इशारा मुबीन शौकत मुल्ला आष्टेकर यांनी दिला आहे। त्यांच्या या आंदोलनामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले आहे। नमस्कार, जय भीम। मी मुबीन मुल्ला आष्टेकर। आज मी अहमदनगर जिल्ह्यात आहे। शरद कृषी महाविद्यालय जैनापूर तालुका शिरोळ या कॉलेजचा परवाना रद्द करण्यासाठी मी परवापासून या राहुरी विद्यापीठाच्या इथं उपोषण सुरू करणार आहे। आमदार आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करत आहेत। राजेंद्र पाटील यड्रावकर हे सत्तेचा माज करून स्वतःचं कॉलेज हे बेकायदेशीररित्या उभं करून 100 एकर जागा दुसऱ्याची दाखवून तिथं त्यांनी हे मान्यता मिळवलेली आहे। हे सिद्ध असतानाही प्रशासकीय अधिकारी कारवाई करत नाहीत। कुलगुरू ते आहेत ते कारवाई करत नाहीत। त्या कुलगुरूंना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आता माझी उद्यापासून असेल। आणि औरंगाबादचे सहकारी असतील, अहमदनगरचे सहकारी असतील, अनेक जण या उपोषणाला परवा दिवशीपासून येतील आणि मी माझं उपोषण अत्यंत ताकदीनं लढवीन। पण मला एवढंच सांगायचं आहे, या देशात संविधान सगळ्यात मोठं आहे, आमदार खासदार मोठा नाही। आमदार खासदारांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आपल्या अधिकाराचा गैरवापर करू नये। मला त्यांना एवढंच, ही माझी धमकी इशारा समजा, पण चुकीचं काम करू नका। परत याच्यानंतर नाशिकला तुम्ही जी मेडिकल कॉलेज काढलेलं आहे तेही कशा पद्धतीनं मंत्री असताना त्याची मान्यता मिळवलेली आहे याचा देखील खुलासा होईल। आणि याबाबत मी आता उपोषण झाल्यानंतर 2 दिवसात हायकोर्टात पण जाणार आहे, निवडणुकीच्या बाबतीत पण हायकोर्टात जाणार आहे। मी तमाम जनतेला विनंती करतो की जैनापूर आणि आसपासच्या नागरिकांना विनंती करतो की तुमची फसवणूक झालेली आहे, तुमच्या नावावर हजारो एकर जमिनी लुटलेले आहेत, अशा आमदाराला तुम्ही साथ देत आहेत आणि असा आमदार बेकायदेशीर त्या कॉलेजला मान्यता मिळवून कोट्यवधी रुपयाची संपत्ती मिळवत आहे, याचा देखील प्रशासनाने विचार करावा। धन्यवाद, जय भीम। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।